नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर चला आज बनवू मस्त वाळलेल्या हरभऱ्याची भाजी। वाळलेल्या हरभऱ्याची भाजी कशी असते ते पण तुम्हाला मी दाखवून देतो आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने करून दाखवतो। जसं आमच्या गावाकडे करतो ना तशीच हरभऱ्याची भाजी तुम्हाला करून दाखवतो। हे वाळलेली हरभऱ्याची भाजी जी आहे ना तर ती मी आईने पाठवली होती, कारण की मी आईला सांगितलं होतं ज्यावेळेस शेतात हरभरा होता, ओला हरभरा होता, त्यावेळेस म्हटलं होतं आईले मस्त खुडून घेजो आणि माझ्यासाठी ठेवून देजो। तर आईनं मस्त ज्यावेळेस हरभरा छोटा छोटा लहान लहान शेतात होता त्याच वेळेस आईनं मस्त खुडून आणला होता। मग खुडून हरभऱ्याची भाजी जी ताजी भाजी असते ना ते शेतात पण करून दाखवलेली आहे। याचा व्हिडिओ मी टाकलेला पण आहे, या चॅनलवर आपला हा व्हिडिओ आहे। तर आपण आज जी भाजी करूली हे वाळलेल्या हरभऱ्याची भाजी आहे, म्हणजे मी आधी टाकला होता तो ओल्या हरभऱ्याची भाजी होती। तर चला सुरुवात करू। 2 कांदे घेतले, मीडियम आकाराचे 2 कांदे आहेत। तर याले मस्त कापून घेऊ। कसे कापायचे तर सांगतो मी तुम्हाला। तर एकदम मोठे मोठे कांदे नाहीत कापायचे आपल्याला, एकदम असे जेवढे बारीक कापले गेले ना तर तेवढा बारीक बारीक आपल्याला कापून घ्यायचे आहेत। तर चला कांदा पण मस्त मी कापून घेतला। भाजी जर कमी असली तर 2 कांदे घ्या, भाजी जर तुमची हरभऱ्याची जास्त असेल तर तुम्ही कांदे जास्त घ्या। तर चला आता 2 कांदे मस्त मी बारीक बारीक कापून घेतले, हातावर सोडून घेतले। तर आता घेऊ मस्त हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्या कशा घ्यायच्या ते एकदम हिरव्या मिरच्या पण नाही आपल्याला वापरायच्या। जर तुमच्या घरी वाळलेल्या हिरव्या मिरच्या असतील ना तर ते एकच नंबर लागतात आपल्या हरभऱ्याच्या भाजीतनी, वाळलेल्या हरभऱ्याच्या भाजीत। तर पाहू शकता तुम्ही मस्त मी हिरव्या मिरच्या कापून घेतल्या। आता हरभऱ्याची भाजी घ्यायची वाळलेली, हाताने अशी चोडून घ्यायची। हरभऱ्याची भाजी अशी चोळली ना की एकदम असा चुरा चुरा होऊन जाते। जेवढा झाला चुरा तेवढाच चुरा करून घ्यायचा हरभऱ्याच्या भाजीचा। नंतर थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। या हिशोबानं पाणी कायच्यासाठी टाकावं लागते ते पण मी तुम्हाला सांगतो, फक्त व्हिडिओ पूर्ण पहा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला पाहू शकता मी पाणी टाकलं, नंतर मीठ घेतलं। मीठ कमी कमी टाकायचं आहे, एकदमच शिल्लक नाही टाकून घ्यायचं, थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे। तर पाहू शकता आणखी मी थोडंसं मीठ घेतलं, वरून आणखी टाकून दिलं, त्याच्यासाठी म्हटलं थोडं थोडं टाकून घ्या। तर चला आता सुरुवात करू आपण। मस्त कढईवर चुलीवर ठेवून देऊ, कारण की हरभऱ्याची जी वाळलेली भाजी असते ना तर ते करायची पण घाई झाली आणि खायची पण भाजी झाली। तर सर्वात आधी मी काय घेतलं, तेल घेतलं। तेल थोडंसं आपल्या रोजच्या भाजीच्या पेक्षा शिल्लक टाकायचं आहे, कारण की वाळलेल्या हरभऱ्याच्या भाजीला तेल थोडंसं शिल्लक लागते। तर चला कापलेला कांदा पण मस्त टाकून घेऊ, कांदा मस्त परतून घेऊ। कांदा कसा परतायचा तुम्हाला सांगतो मी, मस्त असा लाल चुटूक झाला पाहिजे, कांद्याचा असा घमघम वास आला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा परतल्याच्या नंतर काय करायचं, हिरव्या मिरच्या आपण कापल्या होत्या ना, म्हणजे हिरव्या म्हणजे लाल लाल होत्या, ते कापून घेतल्या आपण, ते टाकून द्यायच्या। जेवढी लाल मिरची असते ना ते जर कळकळ वाळलेली असली ना तर ते लय मस्त लागते आपल्या या वाळलेल्या हरभऱ्याच्या भाजीत। पण आपल्याजवळ उपलब्ध नाही आहे, त्यासाठी मी हिरव्या मिरच्यातल्या लाल मिरच्या काढून घेतल्या आणि तेच कापून टाकून दिल्या। तर चला आपला कांदा आणि हिरव्या मिरच्या मस्त लगे परतल्या गेले। आता कांद्याला चव यासाठी थोडंसं मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं। आपण आधी मीठ टाकलेलं आहे, आता थोडंसंच मीठ टाकायचं आहे। तर चला कांदा पण मस्त परतून झाला, आता टाकून घेऊ मस्त ही आपली वाळलेली हरभऱ्याची भाजी। तर थोडी थोडी टाकायची आहे, कारण की कसं एक खट्टा जर सर्व टाकून घेतली तर मग ती फिरवल्या जात नाही, त्यासाठी थोडी थोडीच टाकून घ्यायची। तर पाहू शकता मस्त कांदा, हिरवी मिरची आपली मस्त लगे तेल सर्व मिक्स झालं एकदम। आता राहिलेली भाजी पण टाकून घेऊ हरभऱ्याची वाळलेली, ते पण टाकून घेतली मस्त, आणि आता मस्त लगे परतून घेऊ। जशी म्हटलं आपली हरभऱ्याची भाजी शेतातली असते ना त्याच पद्धतीने होते, खायला एवढी चवदार लागते की भयानकच। तर आता शिजापुरतं थोडंसं पाणी टाकून घेऊ। याच पद्धतीने तुम्ही वाळलेल्या हरभऱ्याची भाजी करा, खायला एवढी रुचकर लागते ना की लेस मस्त लागते, असं तोंडाले पाणी सुटते। तुमच्या घरी जर वावर असेल ना तर तुम्ही नक्कीच ही हरभऱ्याची भाजी ज्यावेळेस शेतात असते ना तर त्यावेळेस तुम्ही अशी मस्त खुळावरचा शेंडा खुळून घ्या आणि मस्त उन्हात वाळू टाका। तर चला आता 1 मिनिट झाला, आता पाहू आपण हरभऱ्याची भाजी शिजली की नाही। तर एक वाफी आणून घेतली,
फक्त चुलीतला जो जाव आहे ना तो आपल्याला कमी ठेवायचा नाही, तर मग काय ते भाजी करपून जाते. तर त्यासाठी आपल्याला भाजी करपली नाही पाहिजे, त्यासाठी कमी कमी आचेवर आपल्याला मस्त परतून घ्यायची आहे हरभऱ्याची भाजी. तर चला मी हातावर आता काढून पाहतो की भाजी शिजली की नाही. तर भाजी तर काही शिजली नव्हती, थोडीशी मला कच्ची वाटत होती. तर मग मी त्याच्यावर झाकण ठेवलं. आणखीन 1 मिनटं आपण मस्त चुलीवरच अशी शिजून घेऊ. चुलीतला जेवढा काही जाव असते ना तर तो काढून घेऊ. एकदम कमी आचेवर आपल्याला मस्त हे हरभऱ्याची वाळलेली भाजी जी आहे ना तर शिजून घ्यायची आहे. तर चला आता 1 मिनिट आणखीन झाला. आता पाहू आपण हरभऱ्याची भाजी शिजली की नाही. तर एक वेळ परतून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही खालून पण भाजी अजिबात करपली नाही, कुठंच करपली नाही. फक्त नेहमी काय करायचं, हात फिरवत राहायचं चम्मचने किंवा सराट्यानं असा झारा घ्यायचा आणि नेहमी हरभऱ्याची भाजी फिरून घ्यायची. जर नाही फिरवली तर मग खालून जळून जाते, करपून जाते. एवढं मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर चला आता हरभऱ्याची भाजी तर आपली तयार आहे. तर आता मी मस्त प्लेटमध्ये घेतो वाळलेल्या हरभऱ्याची भाजी. असा घम वास येऊ राहिला वाळलेल्या हरभऱ्याच्या भाजीचा. तर आता मी प्लेटमध्ये काढून घेतलं. एक चपाती घेतली. खायची तर एवढी घाई झाली हरभऱ्याची वाळलेली भाजी की तुम्हाला काय सांगू. तर चला आता असं वाटलं काही खातो आणि काही नाही. तर याच पद्धतीनं तुम्ही हरभऱ्याची वाळलेली भाजी करून पहा, खरोखर मस्त होते. तर आता मी हरभऱ्याची भाजी मस्त लगे कुटक्यात घेतो, म्हणजेच की चपातीत घेतो. आमच्या इकडे कुटका म्हणतात. तर आता मस्त खाऊ आपण हरभऱ्याची वाळलेली भाजी. तर या मंडळी मस्त जेवण करासाठी वाळलेल्या हरभऱ्याची भाजी खायसाठी. तर चला मंडळी, आजचा हा वाळलेल्या हरभऱ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर एवढी मस्त झाली ना की मी सांगू पण नाही शकत, एवढी मस्त झाली हरभऱ्याची वाळलेली भाजी. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. भेटू आता पुढच्या व्हिडिओतनी. कमेंट करायला विसरू नका. तर बाय.